आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष राज्यातील 288 जागांवर स्वबळावर लढवण्याची तयारी करत आहे। सांगली जिल्ह्यातील 8 मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेळके यांनी स्पष्ट केलंय। नुकतीच रासपची जिल्हा आढावा बैठक पार पडली आहे। चिपळूणची संगमेश्वरची जागा शिवसेनेला सोडावी अशी मागणी माजी आमदार सुभाष बने यांनी केली आहे। उमेदवार म्हणून रोहन बने यांच्या नावाचा विचार केला जावा अशी मागणी त्यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेसने केली आहे। विधानसभेच्या निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठीच रश्मी शुक्ला यांच्यासह वादग्रस्त आणि सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना हटवा अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एका टप्प्यात मतदान घ्या अशी मागणी सत्ताधारी शिवसेना शिंदे पक्ष, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने केली। मात्र भाजप आणि काँग्रेसने याबाबत मौन बाळगले। अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची जनसन्मान यात्रा आज भंडाऱ्यात पोहोचणार आहे। तुमसरमधील नेहरू मैदानावर अजित पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। या सभेची जय्यत तयारी सुरू आहे। अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वर्ध्यात 4ही विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या आघाडीकडून चाचपणी केली जाते। महायुतीतील इच्छुक उमेदवारांची गर्दी खेचण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे। दुसरीकडे बीआरएसचे जय बेलखडे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आज बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करणार आहेत। हर्षवर्धन पाटील पितृपंधरवडा संपल्यानंतर निर्णय घेणार असल्याचं त्यांनीच स्पष्ट केलंय। इतकंच नाही तर 10 वर्षात संवैधानिक पद नाही तरीही आपण जनतेच्या आग्रहाखातर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि आताही जे काही जनतेच्या मनात असेल तोच निर्णय घेऊ असंही ते म्हणाले। इंदापुरात त्यांनी हे वक्तव्य केलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर अमरावती शहरात लागले। राज ठाकरे सध्या 2 दिवसाच्या अमरावती दौऱ्यावर आहेत। ते विदर्भातील विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले। राज्याच्या गृहमंत्र्यांना धोका आहे, त्यांना केंद्र सरकारने झेड+ सुरक्षा द्यावी असं उपरोधिक वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं। एक महिला थेट फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर राडा करते। गृहमंत्र्यांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांची काय परिस्थिती असेल असा टोला रोहित पवारांनी लगावला। सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली। राजन पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे। तसंच त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आल्यानं उमेश पाटील आक्रमक झाले। राहुरीतील 150हून अधिक भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला। यावेळी खासदार अमोल कोल्हे आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांनी हजेरी लावली। मुंबई विद्यापीठातील निवडणुकीपूर्वी काही तरुणांमध्ये संभ्रम होता, मात्र सिनेटच्या निकालानंतर आता तरुणांमधील संभ्रम दूर झालाय। आता राज्यातील सर्व तरुण महाविकास आघाडीत सोबत आहेत अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। सिनेटचा मतदार विकला जात नाही, त्यामुळेच विरोधी पक्षाला प्रयत्न करूनही विजय मिळवता आला नाही असा हल्लाबोल सिनेट निवडणुकीतील विजयानंतर संजय राऊत यांनी केलेला आहे। सिनेटच्या निकालानंतर मंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला। सिनेटमध्ये विजय मिळवला याचा अर्थ विधानसभा जिंकली असा होत नाही आणि तशा आविर्भावातही राहू नये असा चिमटा उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंना काढला। पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलपती डॉक्टर विवेक देबराय यांनी पदाचा राजीनामा दिलाय। अजित रानडे यांना कुलगुरू पदावरून हटवण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। याच पार्श्वभूमीवर संस्थेच्या कुलपती पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं नमूद करत डॉक्टर देबराय यांनी कुलपती पदाचा राजीनामा दिलाय। यवतमाळच्या सत्ताधारी आमदारांकडून काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर हल्ले होत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केलाय। आमदार येरावार यांच्या घराजवळ काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांवर चाकू हल्ला झाला, त्यामुळे पोलिसांनी मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचावं अशी मागणी काँग्रेसने केली आहे। पुण्याच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य सहकार आणि पणन मंत्रालयानं स्थगिती दिल्यानंतर विरोधकांनी आमदार मोहिते पाटील यांच्यावर टीका केली। या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं विरोधकांनी म्हटलंय। अहमदनगरच्या नेवासात धनगर समाजाच्या आंदोलनाप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत। उपोषण करणाऱ्या 2 आंदोलकांसह रास्ता रोको करणाऱ्या 80 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। खोटी माहिती देऊन प्रशासनाला कर्तव्यापासून रोखण्यासंदर्भात ही कारवाई झाली। 2 आंदोलकांनी जलसमाधीची चिठ्ठी लिहित नदीत उडी घेतली होती। राज्य सरकारनं एसटी प्रवर्गामध्ये धनगर समाजाला आरक्षण दिल्यास मणिपूर सारखी परिस्थिती निर्माण होईल अशी भीती माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर बर्वी यांनी व्यक्त केली आहे। याबाबत मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दाखवल्यानंतर राज्यातील आदिवासी समाज ढवळून निघालाय असंही वळवी म्हणाले। जळगावात शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं महिलांना मोफत धर्मवीर 2 हा सिनेमा दाखवण्यात आला।
सिनेमा पाहण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली। धर्मवीर सिनेमावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटताय। धर्मवीर सिनेमा मनोरंजन म्हणून पाहावा, सिनेमा रिअल स्टोरी नाही, त्यात शोध घेऊ नका आणि बोधही घेऊ नका, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। एसटी म्हणजेच राज्य परिवहन महामंडळाच्या बस आता एलएनजीवर धावणार आहेत। एसटीच्या ताफ्यातील 5000 बसेसचं एलएनजी म्हणजेच द्रवरूप नैसर्गिक वायू या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रूपांतर केलं जाणार आहे। कतार इथल्या किंग 11 या गॅस कंपनीसोबत याचा करार झालाय। सुरुवातीला 90 आगारांमध्ये एलएनजीचे पंप उभारले जाणार आहेत। सोलापूर विमानतळाचं उद्या उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीतून ऑनलाईन पद्धतीने हे उद्घाटन होईल। विमानतळावर एलईडी स्क्रीनची त्यासाठी व्यवस्था करण्यात आली, तसंच 80 जणांना निमंत्रण देण्यात आलंय। उद्या उद्घाटन होणार असल्यानं सोलापूरकरांची प्रतीक्षा आता संपणार आहे। एक किंवा 2 विषय राहिल्यानं अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याची संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं उपलब्ध करून दिली आहे। पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण मुदतीत पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना नियमित पॅटर्ननुसार समक्ष विषय घेऊन परीक्षा देता येणार आहे। येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत त्यासाठी अर्ज करण्याची मुदत आहे। नवी मुंबईत खुल्या क्रीडा संकुलाचं व्यावसायिक बांधकाम व्यावसायिकांना वाटप करण्यावरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली। ही हिरवीगार जागा व्यावसायिक विकासासाठी का दिल्या जात आहेत यावर सीजेआयनं आक्षेप घेतलेला आहे। जालना, बदनापूर, भोकरदन तालुक्यातील काही गावांमध्ये रात्री ड्रोन घिरट्या घालताना पाहायला मिळाले। नागरिकांनी रात्रीच्या सुमारास हे ड्रोन पाहिले, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। यवतमाळमधील बरबडा जांब दारव्हा मार्गावर वाघाची दहशत निर्माण झाली आहे। 2 वाघ या परिसरात फिरत असल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज आहे। या वाघांनी 3 जनावरांचा पडशा पाडलेला आहे। वाघाच्या भीतीनं शेतीची कामं खोळंबलेली आहेत, मात्र वन विभागाचं याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप होतोय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील जुन्या टोलनाक्यावर अंधाराचं साम्राज्य पसरलंय। जुना उर्से टोलनाका बंद करून स्थलांतरित करण्यात आला, मात्र जुन्या ठिकाणावरील सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाईट बंद करण्यात आले, त्यामुळे अंधारात वाहन चालकांसह प्रवाशांचीही मोठी गैरसोय होतीये। जालना, बदनापूर, भोकरदन तालुक्यातील काही गावांमध्ये रात्री ड्रोन घिरट्या घालताना पाहायला मिळाले। नागरिकांनी या संदर्भात भीती व्यक्त केली आहे। कोल्हापूरचं अंबाबाई देवीचं मंदिर आज दर्शनासाठी बंद आहे। शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीचा गाभारा स्वच्छ केला जातोय, त्यामुळेच भक्तांसाठी आज मंदिर बंद असेल। दरम्यान यावेळी देवीची उत्सव मूर्ती सरस्वती मंदिराजवळ दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे। रायगडच्या मूर्तीशाळांमध्ये सध्या देवीच्या साज शृंगाराची लगबग सुरू आहे। पेणमधील मूर्तीशाळांमध्ये मूर्तींवर रंगकामाचा शेवटचा हात फिरवला जातोय, तर तयार झालेल्या देवीच्या मूर्ती थायलंड, मलेशिया, सिंगापूर, अमेरिका या देशांसाठी रवाना झाल्या आहेत। लोणावळ्यातील कार्ला गडावर नवरात्रोत्सवाची लगबग पाहायला मिळते। सध्या कार्ला गडावर एकविरा मंदिराची डागडुजी रंगरंगोटी सुरू आहे। मंदिराच्या रंगरंगोटीचं काम अंतिम टप्प्यात आलंय। नवरात्रोत्सवाच्या अनुषंगानं देहूरोड पोलिसांनी बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळी पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन केलंय। या बैठकीला शांतता समितीचे सदस्य, अनेक मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री तीर्थदर्शन एक्सप्रेसचा आज कोल्हापुरातून शुभारंभ करण्यात आला। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत लॉटरीद्वारे निवड झालेल्या 800 लाभार्थ्यांना या एक्सप्रेसद्वारे आज अयोध्येला पाठवण्यात आलं। या योजनेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या हस्ते एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे 2 दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। पावसानं विश्रांती घेतली असली तरी जायकवाडी धरणातून मात्र पाणी सोडण्यात येत आहे, त्यामुळे विष्णुपुरी धरणातून 828 क्युमेक प्रति सेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। धुळे शहराला पाणी पुरवठा करणारा नकाने तलाव ओसंडून वाहतोय, त्यामुळे धुळे शहराची पाण्याची चिंता मिटली आहे। वर्षभर पुरेल इतकं पाणीसाठा आता नकाने तलावात उपलब्ध आहे। सांडव्यातून पाणी आता पाझर नदीपात्रात वाहू लागलंय। नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये निसर्गाचं सध्या मनमोहक रूप पाहायला मिळतंय। हेच निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक हजेरी लावतायत। धुक्याची चादर, रिमझिम पाऊस आणि गार वारा यामुळे तोरणमाळचं वातावरण आल्हाददायक झालंय। कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे। धरणात पाण्याची आवक वाढली आहे, त्यामुळे कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 2 फुटांनी उघडण्यात आलेत। त्यातून 19,000 क्युसेकनं कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। मावळमध्ये परतीच्या पावसाचा जोर कायम असल्यानं पवना धरण 100% भरलंय, त्यामुळे जलविद्युत केंद्रातून 1400 क्युसेक पाण्याचा पवना नदीपात्रात विसर्ग केला जातोय। दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। परतीच्या पावसामुळे मावळमधील धरणं पुन्हा ओव्हरफ्लो झाली आहेत। कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परतीचा पाऊस मुसळधार पडतोय, त्यामुळे कासारसाई धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात 150 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून अलर्ट देण्यात आलाय।